नमस्कार मंडळी, एका भांड्यामध्ये 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिरा काढून पाण्यामध्ये टाकून घेतल्या। तव्यामध्ये एक कांदा मिडियम साईजचा उभा स्लाइस करून घेतला। अर्धी वाटी खोबरं आहे ते स्लाइसमध्ये कट करून यामध्ये टाकायचं। काही लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असे हे भाजून घ्यायचं। मुठभर कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायची। हा मसाला थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक वाटून घ्यायचा। कढईमध्ये गरजेपुरतं तेल टाका, जिरे टाका आणि हा मसाला वाटलेला आहे तो यामध्ये टाकून घ्या। कांदा लसूण मसाला 1 चमचा, काश्मीरी पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आहे, थोडी हळद घालायची, धना पावडर 1 चमचा घालायचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत। त्यानंतर शेवग्याच्या शेंगा आहेत ते स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायच्या आणि गरजेपुरतं इथं पाणी वापरायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि 6 ते 7 मिनिटांसाठी किंवा 8 मिनिटांसाठी छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची। पाहू शकताय तुम्ही, मी थंड करण्यासाठी थोडी ठेवलेली होती। पाहू शकता अगदी झणझणीत असा हा शेवगा मसाला तयार झालेला आहे। नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।